वेलकम टू त्रिशूल आर्ट गॅलरी। बघा, आज मी तुम्हाला चाफ्याचं फूल शिकवणार आहे। बघा, असं मी हे एक सॅम्पल तयार करून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने आपण ही सोनचाफ्याची हे फूल बनवणार आहे। तर त्याच्यासाठी मी येलो कलरचे हे पाईप क्लीनर घेतलेले आहेत। बघा, येलो कलरचे पाईप क्लीनर घ्यायचे आहे आणि बघा असं मध्ये एक फोल्ड करायचा आहे। त्याच्यासाठी बघा असं मध्ये एक फोल्ड करायचा आणि तो कट करून घ्यायचा आहे आपल्याला। हे तीनही जे पाईप क्लीनर घेतले आहेत मी, ते तीनही आपल्याला असे मध्ये दुमडून घ्यायचे आहे आणि कट करून घ्यायचे आहेत। बघा, म्हणजे एका पाकळीसाठी आपल्याला 3 कट्स लागणार आहेत। बघा बघा आपण हे 3 पाईप क्लीनरचे 6 तुकडे करून घेतले। आता हे परत आपण फोल्ड करणार असे मध्ये। ठीक आहे, हा एक फोल्ड झाला, हा दुसरा झाला आणि हा तिसरा झाला। तर आपल्याला एक पाकळी तयार करण्यासाठी 3 फोल्ड लागणार आहे। असे 3 आपल्याला फोल्ड करून घ्यायचे आहेत। बघा, आणि हा एक फोल्ड, त्याच्यावर हा दुसरा फोल्ड आपण असा ठेवायचा आहे। इझिली फक्त असं ठेवून द्यायचा आहे। आणि हा जो तिसरा आहे तो या दोघांच्या मधून वरती काढून घ्यायचा अशा पद्धतीने। बघा, आणि इथे असा टाईट ओढून घ्या आणि ट्विस्ट करून घ्या। असा त्याला पिळा द्यायचा आहे, 1 द्या किंवा 2 द्या। ठीक आहे, आणि मग तुम्हाला हे असे खाली, हे वरचे जे आपण ट्विस्ट केला आत्ताच, तो असा आपल्याला खाली करून घ्यायचा आहे। बघा, असं खाली करून घ्यायचा, व्यवस्थित पकडून ठेवायचे आहे। सगळे त्याचे जे टोकं आहेत ते सगळे पकडायचे आहेत व्यवस्थित। आणि बघा, ही मधली पाईप क्लीनर थोडी मोठी आहे, बाहेरची जरा छोटी आहे, त्याच्यामुळे ती न घेता ही जी मोठी पाईप क्लीनर आहे ना, ती अशी घ्यायची आणि यांना सगळ्यांना असा एक गोल ट्विस्ट करून घ्यायचा आहे। बघा बघा, आणि इथे आपली ही अशी पाकळी तयार झाली आहे। इथे असं थोडंसं पिंच करून घ्या। बघा, आणि हाताने त्याला व्यवस्थित असं शेप द्यायचा आहे। बघा, अशी ही आपली सोनचाफ्याची एक पाकळी तयार झालेली आहे। तशीच मी तुम्हाला अजून एक तयार करून दाखवते। बघा, हा एक पाईप क्लीनरला फोल्ड केला, दुसरा पण फोल्ड करून घ्यायचा आहे आणि हा तिसरा। ठीक आहे, आता हे 2 पाईप क्लीनर एकमेकांवर असे ठेवून घ्यायचे। बघा, हे असे ठेवून घ्यायचे आणि हा जो तिसरा पाईप क्लीनर आहे ना, तो या दोघांच्या मधून आपल्याला वरती घेऊन ट्विस्ट करून घ्यायचा आहे। असा पिळून घ्यायचा आणि त्याला असं खाली वाकवून घ्यायचं आहे। बघा, आणि इथे थोडंसं व्यवस्थित बोटाने असा शेप द्यायचा आहे, थोडासा वाकवायचा आहे मध्ये। आणि मी सांगितल्याप्रमाणे ही जी मोठी पाईप क्लीनर असते ना, ती घेऊन आपल्याला या सगळ्यांच्या अवतीभोवती असा पिळा देऊन घ्यायचा आहे, जेणेकरून त्या सगळ्या ज्या पाईप्स आहेत ना, त्या व्यवस्थित फिट होतील। बघा, आणि ही झाली आपली दुसरी पाकळी। बघा, 2 पाकळ्या झाल्या। अशाच आपल्याला करायच्या आहेत 4 पाकळ्या। बघा, तुम्ही या सगळ्या पाकळ्या करून ठेवायच्या आणि मग एका वेळीच आपण सगळ्या जोडून घ्यायच्या आहे। बघा, मी ह्या करून ठेवलेल्या होत्या आधीच, 2 तुम्हाला मी करून दाखवलेल्या आहे। आता काय करायचं, ग्लू गनच्या साहाय्याने आपल्याला त्या चिकटवून घ्यायच्या आहेत। बघा, तुम्ही 7000 बॉन्ड वापरला तरीही चालेल, त्याच्याने हे छान स्टिक होतं। किंवा ग्लू गन तुमच्याकडे असेल तर तुम्ही ग्लू गन घेऊ शकता। बघा, इथे ग्लू लावून घ्यायचा आहे आणि ही दुसरी पाकळी आपल्याला त्याला अशी जोडून घ्यायची आहे आणि अशी थोडा वेळ धरून ठेवा, जेणेकरून ती व्यवस्थित पॅक झाली पाहिजे। आणि हॉट ग्लू गन असल्यामुळे कसं ती पटकन चिकटली जाते। तुम्ही जेव्हा 7000 बॉन्ड वापराल त्याला थोडंसं तुम्हाला होल्ड करावं लागेल, थोडंसं थांबून घ्यावं लागेल ते व्यवस्थित चिकटेपर्यंत। तर दोन्हीही ऑप्शन छान आहेत, तुम्ही ग्लू गन यूज करा किंवा हॉट आपली 7000 बॉन्ड। बघा, आता ही तिसरी पाकळी मी इथे घेतलेली आहे, ती पण अशी व्यवस्थित इथे चिटकस्तवर अशी पकडून ठेवायची आहे। ठीक आहे, बघा, आणि एकसारख्या समान लागल्या पाहिजे त्या पाकळ्या करताना, एक समानच तुम्ही तयार करा आणि एक समानच तुम्ही त्या जोडून घ्या, खालीवर व्हायला नको। आता बघा, शेवटची पाकळी जोडायची आहे। आता दोनही बाजूला थोडा ग्लू लावून घ्यायचा आहे। बघा, म्हणजे ते पाकळी, शेवटची जी पाकळी आहे ना, ती व्यवस्थितपणे तिथे चिटकली पाहिजे। बघा,
इथे आणि हा इकडनं दोनही बाजूने आपल्याला ही पाकळी जॉईंट करून घ्यायची आहे बघा. आणि आधी चिटकवून घ्या आणि मग तुम्ही ह्या पाकळ्यांना थोडा शेप द्यायचा आहे. थोडंसं मध्ये बोटाने प्रेस करायचं बाहेरच्या दिशेने. थोडासा मध्ये फुगीर भाग तयार होणार आहे बघा. अशा पद्धतीने आपण ह्या सगळ्या पाकळ्या, ह्या 4 पाकळ्या आपण चिकटवून घेतलेल्या आहे बघा. आणि मी सांगितल्याप्रमाणे थोडासा मधून बाहेरच्या दिशेला असा वाक द्यायचा आहे, म्हणजे ती पाकळी जी आहे फुललेली वाटेल बघा. ही जशी फुललेली वाटते आहे ना, थोडीफार फुललेली दिसणार आहे. ठीक आहे. तुम्हाला पूर्ण बंद करायचे असेल तुम्ही तसं करू शकताय, पाहिजे तसं तुम्ही शेप त्याला देऊ शकताय बघा. आता इथे मी तुम्हाला 2 ऑप्शन्स सांगणार आहे बघा. इथे मी यूज केला आहे हा जो ग्रीन टेप मिळतो तो मी इथे यूज केलेला आहे. ठीक आहे. ही पहिलं फूल मी हे पट्टीने पॅक केलेलं आहे. पण जर तुमच्याकडे ही पट्टी नसेल तर काय करायचं, ग्रीन कलरचा जो पाईप क्लीनर असतो तो घ्यायचा आहे बघा. तो घ्यायचा आहे आणि तो असा इथे आपल्याला आधी इथे थोडासा ग्लू घ्यायचा आहे. पाईप क्लीनर तिथे थोडीशी चिटकवून घ्यायची आहे आपल्याला बघा. चिटकवून घ्यायची आणि मग आपल्याला ती अशी गोल गोल राऊंड करून आपल्याला ती पूर्ण इथे ह्या चाफ्याभोवती तुम्हाला गुंडाळून घ्यायची आहे बघा. पूर्ण एक पाईप क्लीनर तुम्हाला इथे यूज करता येईल बघा. मी जस्ट ऑप्शन सांगितलं तुम्हाला, तुम्ही पाहिजे तो ऑप्शन तुम्ही यूज करू शकता. एक पाईप क्लीनर तुम्ही यूज करू शकता किंवा तुम्ही ही पाईप क्लीनर यूज करू शकता किंवा हा टेप यूज करू शकता. दोनही ऑप्शन खूप छान आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही हे चाफ्याची फुलं तयार करू शकता आणि याची माळ तुम्ही तयार करू शकताय. मी आता तुम्हाला जस्ट फुल शिकवलेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याचं हार कसा बनवायचा ते पण शिकवणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जे कोणी नवीन असाल ते. आणि मी आधी पण जास्वंदीचं फुलं शिकवले आहेत आणि दुसरं पण मी फुल शिकवणार आहे. तर तुम्ही मला कमेंटमध्ये कळवू शकता तुम्हाला कुठला व्हिडिओ पाहिजे आहे, कुठली वस्तू तुम्हाला शिकायची आहे. मी नक्कीच तुमच्यासाठी तो व्हिडिओ करणार बघा. इथे चाफ्याची फुलं आज मी तुम्हाला शिकवलेली आहे. त्याच प्रकारे मी इथे हे कमळाची फुले केलेली आहे बघा. याचा पण तुम्ही हार करू शकताय बघा. 2 सॅम्पल पीस मी केले होते. तर तुम्हाला याचा व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकताय. मी याचा पण व्हिडिओ तयार करणार आणि याचा पण मी हार तयार करणार आहे. पण आधी एक सिंगल फुल शिकवणार आणि मग त्याचा हार तुम्हाला करून दाखवणार. तर भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.